सर्वांना जय श्रीराम। आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आपण आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक निसर्गरम्य आणि नैसर्गिक वातावरण असं ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या ठिकाणी आपण काही क्षणात जाणार आहोत। आणि ते जे म्हणजे तीर्थक्षेत्र जे आहे ते अशा ठिकाणी एक सर्वांना एक मनमोहक करतं, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात हे दिसतंय का, हे जे परिसर आहे पूर्ण, आणि हे परिसर आहे बघा छत्रपती संभाजीनगर तालुका येथे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये 40 किलोमीटर अंतरावरती लाडसांगवी गाव आहे आणि लाडसांगवी गावापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती डोंगराच्या कुशीत जे दोन्ही साईडनं डोंगर आहे आणि त्या ठिकाणी एक गाव असलेलं आहे, त्याला रामवाडी म्हणून आहे, म्हणजे श्री प्रभू रामाचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे असे जुने लोक सांगतात। आणि त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। तर बघा हिरवळीनं नटलेले गाव आहे, कोणी म्हणणार नाही की या ठिकाणी असं नेमकं आहे तरी काय, चौक हिरवळ दिसते, चांगलं वातावरण। तर या डोंगराच्या कुशीत आता श्री प्रभू रामाचं मंदिर आहे, त्या मंदिराकडे आपण जाण्याचा मार्ग कूच करत आहोत। तर चला आपण जाऊया त्या मंदिराच्या दिशेने। हा जो रस्ता आहे डोंगरातून बनवलेला, पूर्वी म्हणजे 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या ठिकाणी। आणि ही गोष्ट आहे की अशी, इथे काही शेतकरी म्हणजे शेतकऱ्याची मुलं खेळण्यासाठी येतात आणि त्या ठिकाणी एक पाऊल खूण दिसते असे म्हणतात, आणि त्या पाऊल खुणाचं रूपांतर एक भव्य दिव्य मंदिरात होतं। म्हणजे एका पाऊल खुणाच्या नुसार आपण त्या तिकडे बघतो, कारण श्री प्रभू रामजी यांचं वास्तव म्हणजे पूर्ण संपूर्ण भारतभर याच्यामध्ये आहे। आणि त्याचं असं लोक सांगतात की जुने जे 100 वर्षापूर्वी लोक होते त्यांनी सांगितलं या ठिकाणी रामाचं आगमन झालं तेव्हा अशा पाऊलखुणा ज्या वनवासात श्री राम यांनी आपली पायपीट केली, पायवाट धरली, ती कोणत्या दिशेने कोणत्या मार्गाने त्याचा काही हे नाही, मात्र तरी त्या गावातील लोकांना वाटलं की बाबा आपल्याही इथे राम मंदिर असावा, छोटा खनिका होते। तर त्या मंदिराकडे आपण जाणार आहे, चला तर बघूया। आपण आता मंदिराच्या काही म्हणजे जवळ आलेलो आहे, मंदिर अवघ्या इथून काही क्षणाच्या अंतरावरती। ह्या ठिकाणी बघा जो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे हा जिल्हा परिषद अंतर्गत म्हणजे जिल्हा विकास निधीच्या माध्यमातून बनवले, तीर्थक्षेत्र विकास निधी 20 लक्ष रुपये खर्च करून हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता राम मंदिराकडे जाण्यासाठी बनवलेला आहे। आणि ह्या ठिकाणी बघा तो रस्ता दिसतोय बघा, मी दाखवतोय तुम्हाला। हा जो रस्ता आहे हा रस्ता जो चालला तो लाडसांगवी म्हणजे जालना आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे तिकडे गेलं तर जालना जिल्हा लागतो। ते बघा ते शिरसगाव घाटी जे त्या ठिकाणी जलजीवनची पाणी टाकी दिसते तिकडे जालना जिल्हा आहे। आणि ह्या तिकडे गेले तर इकडे लाडसांगवी आणि छत्रपती संभाजीनगर। आणि आपण असंच उद्या लवगड ह्या ठिकाणी जाणार, त्या ठिकाणी श्री प्रभू रामाचं काही वास्तव दिसतंय असं जुने जाणतेच लोक सांगताय। कारण आम्ही तर नवीन पिढी, पण आम्ही ह्या इतिहास समजून घेण्यासाठी थोडा प्रयत्न करतोय आणि जातोय। म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट रोड जो झाला तो सन्माननीय ह्या जिल्हा परिषद गटाच्या रेणुका सुरेश शिंदे यांच्या माध्यमातून आणि रोड बनवलेला आहे। तर या ठिकाणी विकासाचे थोडेफार कामं चालू आहे आणि डोंगरात असल्यामुळे एक चांगलं प्रसन्न वातावरण आहे। तर आपण आता मंदिराकडे जातोय। हे बघा इथून मंदिर दिसतंय, तुम्हाला दाखवतोय बघा, दिसतंय का या ठिकाणी। आता आपण मंदिराच्या मेन पायथ्याशी चाललेलो आहे आणि या ठिकाणी उंच डोंगर आहे आणि पाठीमागं श्री प्रभू रामचंद्र यांचं मंदिर आहे, त्या मंदिराकडे आपण जाणार आहे। वरती जो भगवा झेंडा दिसतो तो प्रभू रामाचा प्रतिमेचा आहे। त्या ठिकाणी आपण आता मंदिराकडे जातोय, तर आपण बघू नेमकं त्या ठिकाणी अशा पद्धतीने महाराजांना भेटतात। आणि वड पिंपळ जे नैसर्गिक म्हणजे थंडी ऊन
आणि हवा आणि यापासून जे जमिनीची धूप या सर्व गोष्टी शोषून घेण्याचं काम ही झाडं करतात. तर आपण महाराजांना भेटू आणि बोलू, त्यांच्या माहिती जाणून घेऊया. महाराज जय श्रीराम. काय चाललं? बरं आहे का? बरं. तर आम्हाला थोडी माहिती लागत होती श्री राम मंदिराविषयी, जिथे आपल्या ठिकाणी इथं पावनभूमीत प्रभू रामाचं उद्या अयोध्येमध्ये आगमन होणार आहे आणि त्याविषयी आपण काय सांगाल माहिती? बसू घाल बस ना ती कोणी. बर. तर नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी मंदिराची स्थापना झाली आणि किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे? 90च्या पुढे, म्हणजे शतकाच्या आसपास 100 वर्ष झालेले बाबा सांगतात, महाराज सांगतात. तर या ठिकाणी मंदिर बांधण्याचा उद्देश हेतू काय होता नेमकं? पहिले बंद येऊन राहिले वनवासामध्ये, त्या वनात देवगिरी लवकर. हां, तर महाराज म्हणतात की ह्या ठिकाणी इथून एक 10 किलोमीटर अंतरावरती देवदरी आणि तिथूनच 10 किलोमीटर अंतरावरती लवगड आहे. अशा ठिकाणी श्री प्रभू रामाचं काही क्षणासाठी होत नाही, म्हणजे चालता चालता वनवासात त्यांचं पाऊल ह्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे ते आलेले आहे. म्हणून ह्या ठिकाणी रामाचं मंदिर स्थापन केलेलं आहे. तर त्या त्याच्यानंतर तुम्ही मंदिर इकडं हे केलं. त्याच्यानंतर छोटं मंदिर गावकरी आणि यांच्या माध्यमातून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. समजा 100 वर्ष झालेले, कमी थोडे म्हणा. बरं. तर आता उद्याचा उत्सव जो होणार आहे, तर कशा पद्धतीने ह्या ठिकाणी साजरा होणार आहे? भंडारा होणार आहे, चालू हो. बरं. इथं दरवर्षी राम जन्मोत्सवाचा काही कार्यक्रम होतो? दरवर्षी काय होतं? हां, अजून अशा पद्धतीनं समजा कार्यक्रम चालतो. तुम्ही किती वर्षापासून इथं मंदिराचं? हो का? चला आम्ही मंदिराकडं जाऊन येतो. चला तुम्ही पण. बाबांनी सांगितलं वास्तव काय होतं आणि अशा पद्धतीने मंदिर या ठिकाणी स्थापन झालेले. आणि हे बघा, झाडाला टाकण्यासाठी म्हणजे पाणी जे लागतं ते पाणी या ठिकाणी पाईपलाईन आणलेली. वड, पिंपळ हे सर्व माणसाच्या जीवनशैलीशी निगडीत झाडे. त्या ठिकाणी उन्हाळ्यात खूप शुद्ध हवा, हिवाळ्यात शुद्ध थंडी आणि पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण, म्हणजे पाऊस पडल्यावरती त्या झाडांना जे पाणी जातं. आणि ह्या ठिकाणची जी माती आहे ती जर आपण पाहिली, उकरून घेतली तर त्या ठिकाणी एक जीवनू सापडतात, म्हणजे गांडूळ. तर ते खूप उपयुक्त आहे, म्हणून हे झाडं लावण्यात येते. आणि याची माणसाला शुद्धता चांगल्या पद्धतीने भेटते, म्हणून हे झाडं गरजेचे आहेत. तर आपण मंदिराच्या डाव्या साईडला चाललेलो आहे. हे जर गावातील म्हणजे आजूबाजूच्या खेड्यातील जिल्ह्यातील लोक आले तर शुद्ध पिण्यासाठी पाणी, थंडगार फुलांचे झाडं आहे. रामोत्सवाची जयंत तयारी चालू आहे अशा ठिकाणी. श्रीराम राम जय जय राम, जय श्रीराम. राम जय राम जय जय राम. तर या ठिकाणी बी आपण मंदिराची थोडी माहिती जाणून घेऊया. जे मंदिर झालेलं आहे, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तरी पण आमच्या वडिलापरती ती आता पण आस्था. हा आस्था म्हणजे हा काय आहे, श्रीराम जय राम जय जय राम, म्हणजे ते आडत्याकडं आपल्या जे परिसरातल्या शेंगा होत्या, श्रीराम जय राम जय जय राम, येत होते आणि श्रीराम राम जय जय राम, श्रीराम
जाणलेलं होतं भैमुखची शेंग म्हणून. तर या ठिकाणी काकांनी सांगितलं की भैमुगाच्या शेंगा ज्या शेतामध्ये निघायच्या त्या जालना जिल्ह्याला मार्केटसाठी जायच्या, त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा आपल्या गावाचा जास्त नंबर लागायचा. पहिला नंबर बाकी तो आडत्यानं मग ते थांबलं की रामवाडी कसं काय बाबा. तर त्या ठिकाणी त्या आड्यात जो असतो म्हणजे त्यांनी विचार केला की या ठिकाणी रामवाडीमध्ये जाऊन आपण काहीतरी निघताय, तर हे मंदिर नेमकं आहे त्यांना मुक्त केलं इथं रामवाडीला मी गावाचं नाव मूर्ती आणून दिली. त्या ठिकाणी गावाच्या नावावरती मूर्ती मिळालेली आहे श्री प्रभू रामाच्या, आणि त्याने त्या स्थापना केलेल्या आहे. म्हणजे एक व्यापाऱ्याच्या आपल्या श्री प्रभू रामाचं प्रेम आस्था म्हणजे भगवान त्याच्या विषयी आपलं किती हे आणि श्रद्धा, तर त्यामुळे त्यांनी त्या मूर्ती आपल्याला यांनी माहिती दिली की आपल्याला एक चांगल्या पद्धतीने भेटलेली आहे. प्रभू रामाचं हे मंदिर आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने जे काय आपल्याला श्री प्रभू राम यांच्या मनामनात ध्यानात हृदयात एकच नारा आहे, जो म्हणजे जय श्रीराम. मंदिर वही बनाएंगे जहाँ हमारा स्थान हुआ वही, अयोध्या जाएंगे सभी. या म्हणी या गोष्टी म्हणजे उद्या सर्व अयोध्याच नव्हे तर भारतात दिवाळी साजरी होणार आहे, आणि त्याच पद्धतीने आता तयारी झालेली. तर अशा प्रकारे मंदिर आहे, आणि या ठिकाणी छोट्या खाली प्रभू रामाच्या मूर्त्या, आणि आता आपण या महिलांनाही बोलूया जेणेकरून आपल्याला त्याही माहिती नाही. जो श्री प्रभू रामाचं जे आगमन होणार अयोध्यामध्ये आणि या ठिकाणी मंदिर आहे सगळ्या गोष्टी, तर तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली म्हणजे तुमच्या घरामध्ये घराच्या परिसरात आणि ह्या ठिकाणी काय तयारी केलेली, म्हणजे तुम्ही दिवाळी पद्धतीने साजरे करणार आहे की असाच हा उत्साह हा, तर तुम्हाला असं आनंद वाटतोय की आपल्या 500 वर्षापूर्वीचं जे मंदिर होतं त्या ठिकाणी फक्त पावल होणार होत्या आणि मंदिर बनणार हे स्वप्न राहणार होतं की आता हे सत्यात उतरलेले, तर याचा आनंद तुम्हाला किती तर या सर्व महिलाच्या म्हणजे या ठिकाणी उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण परिसरातील म्हणजे लाडसांगवी असेल, त्यानंतर इकडे जालना जिल्ह्यातील सागरवाडी, रामवाडी, पीरवाडी, डासला, त्याच्यानंतर इकडे डावरवाडी, खामगाव, काशेवाडी, लालवाडी, राजेवाडी, इतर भाकरवाडी या अशा परिसरातून म्हणजे सर्व राम भक्त या ठिकाणी दाखल होणार आहे. सकाळपासून मोठा उत्सव राहणार या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी पूर्ण तयारी झालेली. म्हणजे एक प्रकारचं जसं एखादं घरामध्ये लहान लेकरू जन्माला आल्यावर किंवा एखादा सण असल्यावरती जो उत्सव असतो त्याच पद्धतीने प्रभू श्रीरामाचं आगमन होणार आहे, आणि त्या आगमनाच्या निमित्त म्हणजे मूर्ती स्थापन तर अयोध्यात 51,000 जोडप्यांच्या हस्ते ओम हवन होणार आहे. पण त्याच पद्धतीने महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात प्रत्येक घराच्या दारादारात आणि गावागावात एक वेगळाच उत्साह संचारलेला आहे, आणि तो उत्साह आपल्याला दिसून येतोय म्हणजे सर्वच तन्मन धनाने या ठिकाणी उपस्थित आहे. चला तर आपण हे बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. आणि या ठिकाणी बघा रामासाठी म्हणजे श्री प्रभू रामाचा जो पाळणा उद्या म्हणल्या जाणार आहे त्या ठिकाणी आपण
काय आहे अशी नेमकं? बस. ही गोष्ट आहे तरी काय त्या तुम्ही सांगा. हा. श्रीरामाचं पाळणं म्हणतो आम्ही आणि झोका देतो. असं आहे का? जन्मदिन जन्मोत्सव साजरा करतात त्यानंतर इतर जे काय झोका आहे म्हणजे वर्षाचे 365 दिवस हा झोका देण्याचं काम ह्या महिला पुरुष करत असतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये अनेक वर्षापासून जसं जन्माच्या सुरुवातीपासून तर आयुष्य शेवटपर्यंत श्री प्रभू रामाचा आस्था आणि श्रद्धा कायम असणार आहे. आणि त्यामुळे येथे दर्शनासाठी आलेला प्रत्येक नागरिक त्या पाळण्याचा म्हणजे आपल्या हाताने स्पर्श करतो आणि तो पाळणा हलत राहतो. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं वैभव या ठिकाणी पाहायला महाराजांची कुटिया पाहणार आहोत. म्हणजे महाराज या ठिकाणीच वास्तव करतात. पाहूया. हे बघा जे असा एक प्रपंच महाराजांचा हे सर्व स्वयंपाक पाण्यासाठी या ठिकाणी भांडे वगैरे सगळं म्हणजे या ठिकाणी पूर्ण लक्ष देण्यासाठी महाराजांचं 20 वर्षापासून याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था या गावकऱ्यांनी केलेली. तर महाराज तुम्हाला असं वाटत नाही का की दिवसभर आपण या ठिकाणी आहे तर दिवसभर आपण या ठिकाणी आहे आणि इथून संध्याकाळी आपलं गावात किंवा गावाच्या बाहेर जाऊन कुठेतरी राहावं म्हणून जाऊ शकत का बरं असं तुम्हाला वाटतं? असं आहे का? म्हणजे भगवंताच्या लीन झालेले तुम्ही काहीच आशा नाही. महाराजांनी सांगितलं भगवंताची सेवा करायची आणि आयुष्याचं हे करायचं लीन व्हायचं या ठिकाणी. म्हणजे भगवंतासाठी आपलं आयुष्य आहे. उरलेलं आयुष्यही या ठिकाणी ते भगवंताच्या चरणी अर्पण करणार आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी मानव जन्माच्या एक म्हणतंय की सर्व गोष्टीचा त्याग करूनच आपण त्या ठिकाणी पोहोचलो. कारण आयुष्यात आलं तर स्वतःचं कुटुंब प्रपंच किंवा पैसा या गोष्टीकडे न जाता भगवंताच्या चरणी आपलं आयुष्य अर्पण करायचं आणि तिथेच सर्व गोष्टीचा त्याग करायचा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आमच्या या आपले माणसं या यूट्यूब चॅनलला आपण नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आमचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेट. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.